नैवेद्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कांदा लसूण वापरला जात नाही. तर आज आपण नैवेद्याची पूर्ण थाळी अशी बनवायची आहे की याच्यामध्ये कांदा आणि लसूण वापरायचा नाहीये. तर भजी, भाजी, नंतर वरण, भात, पुरी, आमरस ही पूर्ण थाळी मी आज दाखवतेय. चला बघूयात. आता आपण इथे एक एक पदार्थ करायला घेऊयात. याच्यामध्ये मी पीठ घेतलेलं आहे. पीठ साधारण 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. या पिठामध्ये मी वेगळं काहीही घालणार नाहीये. फक्त मीठ घालायचं पहिल्यांदा. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही रवा घालू शकता. मी रवा नाही घालणार आहे इथे, फक्त पिठाचंच करणार आहे. तुम्ही जर याप्रमाणे पुऱ्या बनवल्यात ना, तर इतक्या छान पुऱ्या होतात, की बिलकुलही तेलकट होत नाही आणि प्रत्येक पुरी तुमची फुगेल, इतक्या सुंदर पुऱ्या तयार होतात. पीठ बनवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची पिठं वापरली जातात किंवा मग रवा वापरला जातो, मैदा वापरला जातो किंवा कोणी-कोणी तांदळाचं पीठही घालतं. ते काहीही करायचं नाही. फक्त थोडं-थोडं पाणी घालून जितकं जास्त तुम्हाला घट्ट पीठ मळता येईल ना, तेवढं जास्त घट्ट पीठ मळून घ्यायचं आणि मग अगदी शेवटी थोडंसं तेल घालून पुन्हा एकदा मळून घ्यायचं. पण जेवढं जास्त आपण घट्ट पीठ मळू ना, तेवढं लक्षात ठेवा, की तेवढं आपलं पुरी जी आहे ती तेल कमी पिणार. आता हे पीठ आपण भिजत ठेवूयात. तोपर्यंत आपण डाळ आणि तांदूळ लावून घेऊयात. तर इथे मी डाळ लावतेय. डाळ आणि तांदूळ छान धुवून घेतलेले आहेत. धुवून घेऊन मग इथे कुकरमध्ये लावून घ्यायचे आहेत. तर डाळ लावताना काय करायचं, मी इथे तुरीचीच डाळ घेतलेली आहे. साधारण अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालायचं. डाळ पटकन शिजते आणि डाळीला वासही खूप छान येतो. नंतर लगेचच त्याच्यावरती तांदळाचा डबा ठेवून द्यायचा. झाकण ठेवायचं आणि आपण आता पुरीला मी इथे पुरीचीच भाजी बनवणार आहे, पुरी भाजीची भाजी बटाट्याची. त्याच्यात लगेचच बटाटा झाकणावरती ठेवून याच कुकरमध्ये बटाटा पण शिजवून घ्यायचा. आता कुकर लावून कुकर होईपर्यंत आपण बाकीची तयारी करूयात. तर इथे आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतील कुकर होण्यासाठी. तोपर्यंत आंब्यांमध्ये एकीकडे पाणी घालून ठेवायचं. साधारण 10 ते 15 मिनिटं आंबे पाण्यात भिजवलेत ना, की रस खूप छान होतो. आता इथे भाज्या घेतलेल्या आहेत मी. या भाज्यांमध्ये मिरच्या आहेत, टोमॅटो आहे, काकडी आहे आणि लिंबू आहे. हे सगळं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. शेवग्याची आमटी बनवणार आहे म्हणून शेवगाही घेतलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा शेवग्याची सालं काढून घ्यायची, शेरा ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आणि सगळी भाजी कट करायची आहे. त्यात मी शेवगाही कट करून घेते नंतर आपली काकडी जी आहे त्याचे सालं काढायची आणि काकडी जी आहे ती चोचून घ्यायची. मी कायम कोशिंबीर किंवा खमंग काकडी बनवायची असेल ना, तर काकडी अशी चोचून घेते. म्हणजे काय होतं, छान काकडी लागते. किसली ना, की काकडी एकदम लतपतीत होऊन जाते. त्यामुळे मग मजा नाही येत. तर ते काकडीचं झालेलं आहे तयार करून. इथे शेवग्याच्या आमटीसाठी शेवगा आणि त्या शेवग्याच्या आमटीसाठी टोमॅटो बारीक चिरलेला आहे. नंतर मला पुदिन्याच्या चटणीसाठी लिंबू लागणार आहे. मिरच्या लागणार आहेत आपल्याला कोशिंबिरीसाठी आणि चटणीसाठी आणि हा मोठा-मोठा टोमॅटो घेतला ना, याची प्युरी करून घ्यायची आहे भाजीसाठी. इथे भरपूर मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर सगळ्याच गोष्टींना आपल्याला लागणार आहे आणि पुदिना घेतलेला आहे, त्याची चटणी बनवायची आहे. एवढी तयारी मी आधी इथे करून घेतलेली आहे. आता आपला कुकर तयार झालेला आहे. कुकरमधल्या सगळ्या बटाटा जो आहे ना, तो बाहेर काढून ठेवायचा. म्हणजे काय होतं, गार होतो तो बटाटा. गरम-गरम त्याची सालं काढत बसायची गरज पडणार नाही आणि कुकर परत तसाच लावून ठेवायचा म्हणजे बाकीच्या भात आणि वरण जे आहे ना, ते गार होणार नाही. आता आंबा छान पुसून घ्यायचा. पुसून घेतल्यानंतर आहे ना, आंबा आधी पिळून घ्यायचा. हे बघ असं करताना आहे ना, लहानपणची आठवण येते. कोकणामध्ये असताना आजी कायम अशी आंब्याचा रस करायची. आम्ही सगळी नातवंड समोर बसायचो आणि एकाने आंबा धुवून घ्यायचा, एकाने पुसून घ्यायचा, एकाने असा पिळून द्यायचा आणि मग आजी याचा रस काढायची. कमी आहे आणि रसही कमीच लागतो. त्या काळी आपण 10-12 भावंडं एकत्र जमायचो. छोटी-छोटी सगळेजण असायचे आणि एका मागोमाग एक एकाला सालपट असं मिळत जायचं. आजी जशी-जशी आंबे पिळायची तशी-तशी प्रत्येकाच्या नंबरप्रमाणे प्रत्येकाला सालं खायला मिळायची. ती मजाच काही वेगळी होती. आता आंबा पिळून झाला, की त्याच्या कोई पण काढून घ्यायच्या. कोई काढून झाल्या ना, की इथे मी हा आंबा जो आहे तो मिक्सरला नाही फिरवणार आहे. कारण की कोकणामध्ये असं म्हणतात, की हापूस आंबा जर तुम्ही मिक्सरला फिरवून त्याचा रस केलात, तर हापूस आंब्याचा तुम्ही अपमान करता असं होतं. तर आम्ही नाही पिळत आंबा. तुम्हाला जर का असं सॉरी मिक्सरमधून नाही काढत किंवा हटून नाही घेत हा रस. तुम्हाला हटून घ्यायचा असेल तर तुम्ही हटून घेऊ शकता. नंतर याच्यामध्ये दूध आणि थोडीशी साखर घालायची. बाकी काहीही याच्यामध्ये घालण्याची गरज नसते आणि हा फ्रिजमध्ये ठेवून द्यायचा. तोपर्यंत आता आपण काकडीची कोशिंबीर बनवून घेऊयात. तर काकडी एका बाउलमध्ये काढून घ्यायची. काकडी बाउलमध्ये काढून झाली ना, की साधारण 2 चमचे ह्याच्यामध्ये मी 2 काकड्यांना 2 चमचे दाण्यांचं कूट घातले. चवीप्रमाणे मीठ घालायचं. 1 चमचाभर साखर घालायची. छान व्यवस्थित हलवून घ्यायचं. हलवून झालं ना, की तेल गरम करायचं आणि त्या तेलामध्ये जिरं घालायचं. जिरं घालून जिरं तडतडलं,
की मग लगेचच ह्याच्यामध्ये मिरची घालायची आणि हे जिरा आणि मोहरीचा हा जो जिरा आणि मिरचीचा हा तडका जो आहे ना, तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा काकडीमध्ये. 1 मिनिटभर थांबायचं म्हणजे छान ते तडतडतं आणि मग ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं हे. आता हे थोडंसं जे कढईला लागलं, थोडीशी काकडीची कोशिंबीर याच्यामध्ये घालायची आणि काढून घ्यायचं सगळं आणि हे हलवून घ्यायचं. हलवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं 1-2 चमचे दही घालायचं. थोडंसं आंबट दही आहे म्हणून मी 2 चमचे घातलेले आणि आंबट दहीच ह्याच्यामध्ये जरा छान लागतं. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि शेवटी ह्याच्यावरून कोथिंबीर घालायची. आपली इथे काकडीची कोशिंबीर तयार होते. आता काकडीची कोशिंबीर तयार झाल्यानंतर लगेचच आपण पुदिन्याची चटणी तयार करून घेऊयात. इथे आपल्याला कुठेही लसूण, आलं वगैरे वापरायचं नाहीये. आता पुदिन्याची चटणी करताना काय करायचं, पुदिना ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा, भरपूर कोथिंबीर घालायची, नंतर ह्याच्यामध्ये जिरं घालायचं, नंतर मिरच्या घालायच्या, ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचा नाहीये. नंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये आणि पाणी घालून झालं ना, की चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालून घ्यायची. बाकी काहीही घालायचं नाही. झाल्यानंतर आपल्याला लिंबू पिळून पिळून घ्यायचं आहे. त्यामुळे आता फक्त हे एवढंच मिक्सरला बारीक करून घ्यायचं. मिक्सरला बारीक करून झालं, की चटणी एका वाटीमध्ये काढून घ्यायची आणि मग ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं. म्हणजे याचा कलर जो आहे ना, तो असाच हिरवा छान राहतो. चटणी फार कमी करायची कारण की हे एवढे आयटम असतात ना, त्यात चटणी खाल्ली जात नाही. त्यामुळे चटणी अगदी मी इथे अर्धी वाटीच केलेली आहे. आता ही ठेवून देऊयात. आता काय करूयात, ह्याच बाउलमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो जी आपल्याला प्युरी करायची आहे, आपण जाड टोमॅटो जे कट करून ठेवलेत ना, ते घालून घ्यायचे आणि याची प्युरी तयार करून घ्यायची. म्हणजे आपल्या बटाट्याच्या भाजीची तयारी होऊन जाते. हे बघा, इथे आपली टोमॅटोची प्युरी पण तयार झाली. आता आपण त्या मिक्सरच्या त्या चटणीच्या भांड्यातच केलं त्यामुळे कलर एवढा काही खास आला नाही. पण आपल्याला शेवटी भाजीतच घालायचं आहे ते. आता बटाटे गार झालेत, बटाट्याची सालं सगळी काढून घ्यायची. आता भाजीची तयारी करूयात. इथे पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं ना, की मग ह्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायची. मोहरी घालून झाली, की जिरं घालायचं. जिरं इथे घालून झालं ना, की मग ह्याच्यावरती आपण जी टोमॅटोची प्युरी तयार केली होती, ती घालायची. हे छान तडतडलं पाहिजे जिरं आणि मोहरी. तडतडल्यानंतर मग ही प्युरी घालून घ्यायची. नंतर प्युरी घालून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये हळद घालायची. नंतर लाल तिखट घालायचं. लाल तिखट तुम्ही चवीप्रमाणे घालू शकता कमी जास्त. नंतर 2 गरम मसाल्याचे 2 चमचे घातलेत मी इथे आणि हिंग घातले. गरम मसालाच घालायचा इथे, कांदा लसूण मसाला घालायचा नाही. कारण की आपण कांदा लसूण वापरत नाही आहोत इथे आणि गरम मसाला घालून सुद्धा खूप छान अशी भाजी तयार होते. जर गरम मसाला तुमच्याकडे घरचा नसेल, तर तुम्ही धनेपूड किंवा जिरेपूड सुद्धा घालू शकता. सॉरी, धनेपूड आणि जिरेपूड दोन्हीही 1-1 चमचा घाला. नंतर ह्याच्यावरती आता आलं आपल्याला किसून घालायचंय. आलं किसून घातल्यानंतर मग एकदा पुन्हा छान हे हलवून घ्यायचं. याच्यामध्ये आपण कांदा घातला नाही, लसूण घातला नाही. त्यामुळे गरम मसाला किंवा धनेपूड, जिरेपूड घालायची. छान परतून घ्यायचं. आलं किसून घालायचं. हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये बटाटा जो आहे ना, तो असा हाताने कुस्करून घालायचा. कुस्करून घातल्यामुळे काय होतं, भाजीला पण दाटसरपणा येतो आणि मध्ये-मध्ये बटाटा लागतो ना, तो खूप छान लागतो. म्हणजे साधारण अ, पुरी भाजीच्या भाजीला बटाटा हा असाच कुस्करून घातला जातो. आता छान व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. हलवून झाल्यानंतर आहे ना, मग ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. साधारण मी 1.5 ग्लास पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. पहिल्यांदा भाजी पातळ वाटेल, पण आपण बटाटा स्मॅश करून टाकल्यामुळे तिला लगेचच घट्टपणा येतो. एक 5 मिनिटं मोठ्या गॅसवरती ही भाजी शिजू द्यायची. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं राहिले. तर आता हे मिक्स करून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं. आता ह्याला उकळी येईपर्यंत आहे ना, आपण पुढची तयारी करून घेऊयात. आता ह्याला उकळी येईपर्यंत आपण भज्यांचं पीठ मळून घेऊयात. इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. साधारण 1 वाटी डाळीचं पीठ आहे. याच्यावरती साधारण 1 ते 1.5 चमचा तांदळाचं पीठ घालायचं. नंतर तिखटपणासाठी लाल तिखट अर्धाच चमचा घातलेला आहे. अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे छान मिक्स करून ह्याच्यामध्ये पाणी थोडं-थोडं करून पाणी घालायचं. तुम्हाला ओवा घालायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये ओवा घालू शकता. माझ्या मुलीला आवडत नाही म्हणून मी ह्याच्यामध्ये ओवा घालत नाहीये. तर पाणी घालून थोडंसं छान मिक्स करून घ्यायचं. तांदळाचं पीठ आपण ह्याच्यामध्ये का घालतो माहिती आहे का? भजी अतिशय सुंदर अशी कुरकुरीत होतात. याला सोडा घालण्याची बिलकुलही गरज पडत नाही. मोहन घालण्याची सुद्धा गरज पडत नाही. तांदळाच्या पिठाने भजी खूप सुंदर अशी कुरकुरीत होतात. हे बघा, साधारण असं थिकनेसनी डाळीचं पीठ मळायचंय. फार पातळ जर का डाळीचं पीठ केलंत ना, तर मग भज्यांना ते लागणार नाही आणि व्यवस्थित ते दिसणार नाही आणि नुसताच बटाटा म्हणजे फ्रेंच फ्राईज केल्यासारखा बटाटा तळून निघेल. त्यामुळे डाळीचं पीठ जे आहे ते थोडंसं घट्टच मळायचं. इथे भाजी एकदा पुन्हा हलवून घेतेय मी. भाजी हलवून झाली व्यवस्थित,
की बघा इथे चांगला थिकनेस आलेला आहे भाजीला. मी तुम्हाला म्हटलं होतं ना आधी आपल्याला एकदम जास्त पाणी झाल्यासारखं वाटतं. पण बटाटा जो आहे तो स्मॅश केल्यामुळे भाजी घट्टच होते. आता ह्याच्यावरती कसुरी मेथी घालून घ्यायची. कसुरी मेथीचा खूप छान स्वाद असा येतो. कांदा लसूण नसल्यामुळे ह्याला एक वेगळा असा म्हणजे टेस्ट अशी येणार नाही भाजीला. त्यामुळे ह्या सगळ्या आलं वगैरे जे आपण घातलंय किंवा कसुरी मेथी घातली आहे, याच्याने एक वेगळीच टेस्ट येते आणि खूप सुंदर अशी भाजी तयार होते. आता शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची. एकदा हलवून घ्यायची, की आपली पुरी भाजीची भाजी तयार झाली. आता मी नैवेद्यासाठी ही भाजी तयार केली आहे. बरेच जण बटाट्याची कोरडी भाजीही करतात. तीही भाजी चालते, पण आपण कायमच ती भाजी बनवतो ना, त्यामुळे आज मी ही जरा वेगळी भाजी बनवली. आता ही भाजी तयार झाल्यानंतर आपण इथे वरणाला फोडणी देऊन घेऊयात. तर आता वरणासाठी मी इथे तेल घेतेय. इथे माझ्या तेलाचा जो बरणी आहे ती थोडीशी खराब झाली आहे. तर इथे तेल घेतलेलं आहे साधारण 2 मोठे चमचे. त्याच्यामध्ये मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा. फोडणीचं वरण करणार असेल ना, त्याला कायम कढीपत्ता घालावा. खूप छान असा वास येतो. नंतर ह्याच्यावरती टोमॅटो घालून घ्यायचा आणि हळद आणि हिंग जे आहे ते अगदी थोडं-थोडं घालायचं. कारण की वरणामध्ये सुद्धा ते घातलेलं आहे. आता टोमॅटो छान परतून घ्यायचा. टोमॅटो परतून झाला ना, की ह्याच्यावरती आपल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या. आता शेवग्याच्या शेंगा मी कुकरमधून उकडून घेतलेल्या नाहीयेत. डायरेक्ट जरी घातल्या तरी चालतात. पण तुम्हाला जर कुकरमधून उकळून घ्यायचे असेल तर तुम्ही तसंही करू शकता. आता 5 मिनिटं बारीक गॅस करून ते ठेवून द्यायचं. कुकरमधून वरण काढून घ्यायचं आणि ते हाटून घ्यायचं. आता इथे एक लक्षात ठेवायचं, वरण हाटून झाल्यानंतर थोडंसं वरण बाजूला काढून ठेवायचं. कारण की आपण ज्यावेळेला नैवेद्याचं वरण-भात वाढतो, त्यावेळेला आपल्याला साधं वरण जे आहे ते भातावर वाढावं लागतं. त्यामुळे थोडंसं वरण असं बाजूला काढून ठेवायचं आणि मग उरलेलं जे वरण आहे, ते आपल्याला ह्या शेवग्यावरती घालून घ्यायचंय. कारण की आपण शेवग्याची आमटी तयार करतोय इथे. आता हे सगळं वरण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं वरून. आता ह्याच्यावरती पाणी घालून झालं ना, की मग ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि इथे साखर घालायची 1 चमचाभर. आता तुम्ही म्हणाल साखरेने गोड होईल, पण बिलकुलही गोड येत नाही. याला बॅलन्स जे आहे, टेस्ट जी आहे, ती छान बॅलन्स होते साखरेमुळे. वरण गोड होत नाही. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आता या वरणाला उकळी येईपर्यंत बटाटा कट करून घेऊयात. आपण भज्यांचं पीठ तर मळून घेतलंय, पण बटाटा कट करून घेतलेला नव्हता. तर आता काय करायचं इथे मी सुरीने बटाटा नाही कट करणार आहे. आपण वेफर्स करतो ना, त्या वेफरच्या चाळणीने बटाटा असा कट करून घ्यायचा. छान असा परफेक्ट एक साइजचा बटाटा कट होतो आणि भजीही खूप म्हणून शक्यतो वेफर्सच्या किसनीने बटाटा कट करा. आता हे पाण्यामध्ये घालून ठेवूयात म्हणजे काळा पडणार नाही. इथे वरणाला आपल्या उकळी आलेली आहे. ह्याच्यामध्ये गरम मसाला घातलाय मी. हा घरचा गरम मसाला आहे. तर 2 चमचे मी गरम मसाला घातलाय आणि 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे. हेही वरण खूप छान लागतं. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. नंतर शेवगा जो आहे तो या वरणातच शिजलेला असल्यामुळे जो शेवग्याचा जो वास आहे ना, तो या वरणाला खूप छान लागतो आणि वरण खूप अप्रतिम होतं. एकदा तुम्ही अशा पद्धतीने वरण नक्की ट्राय करून बघा. आता उकळी आली आहे. आता शेवगा पण आपला शिजलेला आहे. मी तुम्हाला एक शेवगा कट करून दाखवते. खूप छान असा शिजतो. शेवगा असं काही नाही की आपल्याला कुकरमधूनच बारीक शिजवून घ्यावा लागतो असं काही नाहीये. हे बघा किती सुंदर अशी शेवग्याची शेंग शिजलेली आहे. आता ह्याच्यावरही शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची. आपलं वरण इथे तयार झालं. आता आपल्याला काय करायचं तर भजी तळून घ्यायची आहेत. तर आता मी इथे तेल गरम करून भजी जी आहेत ती सोडून घेतेय. म्हणजे शेवटी काय करायचं अगदी शेवटी भजी आणि पुरी आहे ना, ते दोन्ही ग गरम-गरमच वाढायला घ्यायचं. म्हणजे कसं ज्यावेळेला जेवायला बसतो ना, त्याच वेळेला भजी आणि पुरी मी एकीकडे खरं तर भजी तळून घेते आणि एकीकडे लगेच पुऱ्या तळायला घेते. म्हणजे कसं दोन्ही गोष्टी ह्या गरम-गरमच खायला छान लागतात. ज्यावेळेला आपण पंगत जेवायला बसवतो किंवा सगळेजण जेवायला आलेले असतात ना पाहुणे, त्यावेळेला शक्यतो भजी आणि पुरी ही शेवटीच बनवायची. तर एका गॅसवरती मी भजी तळून घेते आणि एका गॅसवरती पुऱ्या करून घेते. पण आता मी इथे रेसिपीमध्ये दाखवते त्यामुळे एक-एक करून करून घेतेय. तुम्ही भजी बघितली असेल खूप छान अशी कुरकुरीत झाली. आता आपलं पीठ जे आपण मळून ठेवलं होतं, ते थोडंसं परत एकसारखं करून घ्यायचं. खूप छान असं हे भिजलेलं आहे. आता ह्याच्या आधी लाट्या करून घ्यायच्या. एकदम 4-5 लाट्या करायच्या आणि 4-5 पुऱ्या एकदम लाटायच्या आणि मग एक-एक करून त्या तळून घ्यायच्या. मग पुन्हा 4-5 लाट्या करून घ्यायच्या, असं करायचं. एकदम सगळ्या लाट्या करून ठेवल्यात ना, तर त्या कडक होतील. थोडंसं पीठ लावायचं आणि पुरी लाटून घ्यायची. पुरी एकसारखी लाटायची सगळीकडे. बिलकुलही कमी जास्त असं कुठे जाड, कुठे बारीक, पातळ अशी नाही लाटायची. एकसारखी पुरी लाटून घ्यायची. जर पीठ लागत असेल तर थोडंसं पीठ लावा, पण फार जास्त पण पीठ लावायचं नाही. हे बघा आता ही पुरी किती छान अशी लाटली गेली आणि अशाच थिकनेसनी बनवायची. फार पातळ नाही बनवायची, नाहीतर पुरी फुगणार नाही. आता अशाच मी 4-5 पुऱ्या लाटून घेणार आहे
नैवेद्याच्या ताटासाठी. आता काय करायचं, तेल एकदम गरम करायचं. आता पुरीची मी पुढची टिप तुम्हाला ही सांगते, की तेल जे आहे ना, ते पूर्ण गरम असेल तरच पुरी फुगते. जर तेल थोडंसं जरी कमी गरम असेल ना, पुरी तुमची फुगणार नाही आणि तेल पिणार. त्यामुळे पूर्ण फुल गॅसवरती आणि पुरी तळताना सुद्धा गॅस जो आहे तो एकदम मोठाच ठेवायचा. तेव्हाच पुरी अशी परफेक्ट तयार होते. बघा ह्याला बिलकुलही तेलही राहत नाही. तुम्ही पुरी नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. मी अजून एक पुरी याच्यामध्ये घालतेय. पुरी घातल्यानंतर थोडंसं दाबून घ्यायचं. सगळ्या बाजूने लगेच टम्म फुगते हे बघा पुरी. लगेचच पलटून घ्यायची. पुरी अगदी 10 सेकंदामध्ये तयार होते. पण गॅस बिलकुलही बारीक करायचा नाही. अशा टम्म फुगलेल्या आपल्या पुऱ्या तयार होतात आणि खूप खूप मऊ होते. खूप स्मूथ अशी पुरी तयार होते. एकदा नक्की या पद्धतीने करून बघा. आता आपल्या इथे पुऱ्या पण करून घेतलेल्या आहेत. आता जे वरण थोडंसं काढलं होतं ना, त्यात थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आणि हलवून घ्यायचं. कारण की नैवेद्याच्या ताटामध्ये शक्यतो मीठ नाही ठेवत. आता तुम्ही ठेवत असाल तर माहीत नाही. पण ठेवत नाहीत म्हणजे नैवेद्याच्या ताटामध्ये मीठ. तर आता नैवेद्याचं ताट वाढून घेऊयात. मी चटणी वाढली. नंतर आता कोशिंबीर वाढून घ्यायची. कोशिंबीर वाढून झाल्यानंतर शेजारी भजी ठेवायची. भजी ठेवून झाली ना, की मग इथे भाजी ठेवलेली आहे. भाजीच्या शेजारी आमटी ठेवायची. नंतर आपण जो आमरस केलेला आहे, त्याची वाटी ठेवून घ्यायची. नंतर भात घ्यायचा. आता भाताला तुमच्याकडे मूद नसेल ना, तर वाटीमध्ये थोडंसं पाणी लावून भात त्याच्यामध्ये घालायचा आणि दाबून घ्यायचा. छान मुदीसारखाच भात पडतो. नंतर ह्याच्यावरती बाजूला ठेवलेलं साधं वरण आहे ते घालायचं. नंतर आपली पुरी जी तयार केलेली आहे, त्या 2 पुऱ्या मी ह्याच्यामध्ये ठेवून घेतेय. नंतर आता तूप घालायचं. तर भातावरती तूप घालून घ्यायचं आणि आंब्याच्या रसावरतीही तूप घालून घ्यायचं. आंब्याच्या रसावरती तूप घातलं ना, की रस खूप पचायला हलका होतो. इथे आपली ही संपूर्ण नैवेद्याची थाळी तयार झाली. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.